तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शुभ्या. सकाळ सकाळ उठलं का नाही, सगळ्यात पहिल्यांदा आपलं काम करून आलो आणि ती काम करून झाल्यानंतर दुकानात गेलो. घरघरीत अंडे आणि दूध पिशवी घेतली आणि याच दोन गोष्टींना आणून बरोबर गॅसवर ठेवली. मग काय आपल्याला तीच दूध घेऊन शेकर भरला आणि एक बघा गुटखा मारला. असं पद्धतशीर डाएट फॉलो करून तोंडावर पाणी मारला बघा ना, असं गाडी घेऊन बाहेर पडलो. आता तुम्ही म्हणत आचला ह्या आणि बिना आंघोळीचा कुठे चालला. विषय असं झालता, आज होता बघा आमच्या 12वी वाल्यांचा सेंड ऑफ. आता सेंड ऑफ म्हणल्यानंतर असं लुचुपच जाणं हे काय बरोबर वाटत नाही. म्हणून बघा आपल्या आरसी बॉन्ड पाशी गेलो आणि केसांचा पूर्ण सिनेमा बदलून डायरेक्ट कॉलेज मध्ये एंट्री केली. गैरसमज करून घेऊ नका, आंघोळ करून गेलतो बर का. आणि त्याचबरोबर या आम्हाला पण चकचकीत धुवून आणलेली. असं बघा कटाकट आवरून पांढरं कापड अंगावर चढवून सगळ्या पोरांनी दाबात एंट्री केली. सगळ्या पोरांनी पूर्णपणे विषय खलासच केलता. अहो आर्ट्स बोलते सबको बोलते, विषय तेच असतो, बाकी कुठला आलतू बोलतो विषय नसतो. इकडे आम्ही गाड्यांच्या पुंग्या टाईट केलत्या, खरं सरांनी आणि मॅडमांनी आमच्याच पुंग्या टाईट केल्या. तरी पण आम्ही वजनातच होतो. अहो शेवटचा दिवस आहे म्हणून म्हणलं खोड्या पण काढून जायच्या आणि नाराज पण होऊन जायचं. तीच काम करायच्या अगोदर आम्ही 2, 3, 4, 5 कचोरी वडले. नंतर ना तेवढीच कामं पण केलीत बर का. मग सगळं नियोजन झाल्यानंतर शेवटी कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नारळ फोडून घेतला. सगळ्या सरांसोबत मुलांचं आणि मुलींचं भाषण झाली आणि शेवटाला बघा या 11वीची पोरं आम्हाला पेन देऊन घालवणार होती. मग तर आम्ही लयच किर गेलो, त्यातनं आणि आंबा पाडला. जेवढा आमचा चेहरा हसरा झालता त्याच्यापेक्षा जास्त ही मुकळी बेंच बघून नाराज झालता. जाऊ दे म्हणून कॉलेजच्या एंट्रीला जो डायलॉग मारलेला तेच एंडिंगला पण मारला. विषय कसा आहे